ती मजा माहिती आहे का? इथून तोडायचं आणि डायरेक्ट खायचं. हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही सगळेजण मजेत असाल. मी तर एकदम मस्त आहे. जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा या सिरीज मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा आपल्याला व्हिडिओ काढायचे होते, त्याच्यामुळे आपण पूर्ण दिवस फ्री होतो आणि मस्त व्हिडिओ काढले. पर्यंत मम्मी झोपलेली. मम्मीला प्रश्न केला, मम्मी झोप झाली का ग? शिल्लक नाही. हा ना, म्हणजे 11-12 वाजल्यापासून मम्मी झोपली. जेवलो. तू का टाकला खाली फोन? झालेलं नाही. हे झालं का? का खाली फेकला? पुढे टाकला. तक आता मी समज अंधभक्त का टाकला? म्हणत नाही. मम्मीने फोन दिला आदूकडं, आदूने डायरेक्ट खाली टाकला फोन. बघ ठीक आहे का? असंच होतं. आम्ही मम्मीला झोपून दिलं आणि मम्मी बोलली नाही ना, लेकरं बंदे के मुंह पे हा ऐसी खुशी रहती. जेव्हा तो असं काय करतो ना करमत, अशीच खुशी राहते. आम्ही कधी बाहेर जाऊन देत नाही, पण आज मी त्याला लिटरली बाहेर हाकलत होते, कारण आमचं घरात काम होतं ना. जसा का मी दरवाजा लावायला घेतला, अरे बाप, जीवाची एवढी भीती की तसाच पळत आला रिटर्न. खरं सांगा, लहान मुलांचं भारी असतं ना, ते लहान मुलं असो, तो सोबत असला ना की सगळं काही छान वाटतं. त्यांच्यामध्ये एवढा जीव गुंततो की जे आपले प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपल्या लाईफ मध्ये काय चालू आहे ते सगळं विसरून जातो आपण. जेव्हापासून आमच्या लाईफ मध्ये आदू आलेला आहे ना, तेव्हापासून आमची लाईफ खूप मस्त चालू आहे आणि खूप छान वाटतं. पूर्ण घर भरल्यासारखं वाटतं. आता जर मी आदू बद्दल बोलत बसले ना तर टाइम पुरणार नाही. सो भेटूया नंतर. बाय बाय.